शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झालेली आहे असं अफवा अशा बातम्या ह्या न्यूज चॅनलला आहेत। आता इंडिया आघाडीमध्ये बहुजन जे वंचित आघाडी आहे ती येईल का किंवा वंचित सोबत युती महाराष्ट्रामध्ये होईल का यावरती कधी फुल स्टॉप लागेल हे माहिती नाही। पण सध्या प्रकाश आंबेडकरांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि त्यांनी शपथ घेतलेली 2024 मध्ये नवीन वर्षाचं औचित्य साधून नेमकं कुठल्या घटना घडतील आणि कुठल्या घटनेला आपल्याला सामोरे जायचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ते ऐकून बीजेपीवाल्याचं होश उडाला असेल असं मला वाटतं। तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, एक वेळेस आपण त्यावरती नंतर चर्चा करूया। नवीन वर्षाची संकल्पना हीच आहे आमची की सत्तेमध्ये येणं, संविधान वाचवणं हा आमचा असणारा एक भाग आहे। आणि जे काही मराठा समाज आणि ओबीसी याच्यातलं जे भांडण लावण्यात आलेलं आहे ते वाढणार नाही आणि त्याच्यामधनं असणारं योग्य तोडगा निघेल आणि महाराष्ट्राची शांतता ही जशीच्या तशी राहील हे पाहणं हे आमचं नवीन वर्षाचं संकल्पना आहे। माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता असणारे एकत्र येणारच आहोत। त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्याने कुठे कधी नाही कधीतरी भेटी होणारच आहेत। त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही। म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला असणारं इंडियामध्ये सहभागी घ्या, त्याच्यामुळे असणारं ते इन्क्लूड आहे की NCP सुद्धा इन्क्लूड आहे, काँग्रेससुद्धा आहे, शिवसेनासुद्धा आहे। त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार। झाली भेट तर निश्चितपणे आपल्याला सांगेन। आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे। तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत। संजय राऊत यांनी देखील सहमती दर्शवलेली आता असे इंडिव्हिज्युअल सहमती नाही ना, ते इंडिया आघाडीची सहमतीचा प्रश्न आहे। 2019 मध्ये काँग्रेस हे आंदोलन पडलं होतं आणि काँग्रेसला पूर्णपणे पराभूत करून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपाचं सरकार आलं। त्यामध्ये उद्धवजी आणि बीजेपी यामध्ये सत्ता संघर्ष होऊन नंतर काय झालं पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। आणि सध्या महाराष्ट्राची अवस्था काय आहे, महाराष्ट्रामध्ये बीजेपीनं कशा प्रकारे आपला विरोधी पक्ष फोडून त्याला कमजोर केलेला आहे। भलेही लोक म्हणत असतील की उद्धव ठाकरेकडे सहानुभूती आहे आणि राजकारणामध्ये कितीही चाणक्य शरद पवार असले तरी त्यांची पूर्णपणे शक्ती हे तोडायचं काम बीजेपीने केलेलं आहे। आणि काँग्रेसची पण अवस्था महाराष्ट्रामध्ये अशीच आहे। काही काँग्रेसचे मोठे मोठे नेते बीजेपीमध्ये प्रवेश करतील असे भाकीत सध्या लावले जातात। त्यामध्ये नांदेडचे काही मोठे नेते लोक आहेत आणि काही नागपूरचे आणि काही पश्चिम महाराष्ट्रामधले, याचं नाव आपल्याला सांगता येईल। पण अशा वेळेस अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे एखाद्याचा जर पक्ष स्ट्रॉंग असेल आणि तो पक्ष फुटत नसेल, अशा वेळेस बीजेपी एक प्रयत्न जास्तीत जास्त करतं। तो प्रयत्न म्हणजे काय, ईडी पाठीमागे लावून त्या माणसाला किंवा त्या नेत्याला निस्तेनाबूत करायचं काम हे ते करतात। आता बघा, झारखंडमधील जे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत त्यांच्यावरती पण सध्या अवस्था हेच आहे। त्यांना आतापर्यंत 7 समन दिलेले आहेत ईडीने, पण त्यावेळेस हेमंत सोरेन हे आदिवासी समाजामधील मुख्यमंत्री आहेत। त्यांनी काँग्रेस सोबत त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे। त्या ठिकाणी पण हेच फॉर्म्युला चाललेला आहे। बीजेपीला असं वाटत असावं की आता हेमंत सोरेन हे आपल्याकडे येऊन सामील व्हावं आणि आपली पण सत्ता स्थापन व्हावी ह्या उद्देशानं। आणि ह्या उद्देशाने महाराष्ट्र पण काही पाठीमागं घडामोडी झालेल्या आहेत आणि त्या घडामोडीमुळे 2024 साठी लोकसभेला आणि विधानसभेला एकच पर्याय पुढे येतो। तो पर्याय म्हणजे काय की बीजेपी सोबत जर लढायचं असेल तर विरोधी पक्ष हा स्ट्रॉंग असायला हवा, त्यांची मतदारसंघावरती पूर्णपणे पकड असायला पाहिजे, वचक असायला पाहिजे। आता 2 तर पक्ष फुटलेले आहेत म्हणजे त्यांची अर्धी शक्ती कमी झालेली आहे, म्हणजे अर्धा विरोधी पक्ष कमी झालाय। आता उरलेला अर्धा आहे, त्या अर्ध्यानं चांगली रणनीती करून जी आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी केल्या पाहिजे। अशाच जे आवश्यक आहे त्यामध्ये एक नाव आहे, ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी, म्हणजे प्रकाशजी आंबेडकर हा एक पर्याय आहे। ह्या पर्यायामुळे सहजपणे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे 4ही जणांची आघाडी येऊन
महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीची स्थापना होऊन बीजेपी विरोधामध्ये सक्षमपणे त्यांना लढता येऊ शकतं आणि लढवून त्याचा परिणाम पण नंतर नक्कीच चांगला होऊ शकतो इलेक्शनामध्ये. आणि अशा वेळेसच प्रकाशजी आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये नवीन आमचा एक संकल्प असणार आहे. तो संकल्प म्हणजे भाजप सरकारनं जे पाप केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावायचं, हे पाप आम्ही पूर्णपणे धुवून काढू आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज यावरती दरी झाल्या तयार दरी आम्ही पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न करू आणि मराठ्याचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तोही आम्ही मार्गी लावू असं त्यांनी बोलले. त्यामुळे त्यांनी परत सांगितलं मुद्दा वारंवार प्रकाशजी एक मुद्दा बोलतात, तो मुद्दा म्हणजे काय, आम्हाला लोकशाही वाचवायची आणि आम्हाला संविधानाचं रक्षण करायचं आहे, त्यामुळे आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतो असं त्यांनी मागचं त्यांचं ह्यावरती एक स्टेटमेंट होतं. आणि ते यावरती जास्त त्यांचा भर आहे की मोदी हटाव आणि देश बचाव ते गोष्टी बाळासाहेब आंबेडकर म्हणताना पण दिसतात वारंवार. आता एकूणच ह्या गोष्टीचं नेमकं प्रकरणावर नेमका परिणाम काय निघेल त्यांनी आज स्पष्ट सांगितलेलं आहे की भारतामध्ये आतापर्यंत इंडियानं लहान लहान पक्ष घेऊन युती केलेले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये नेमकं घोडं अडतंय कुठं. आणि आतापर्यंत त्यांनी बोललेलं आहे की आम्ही भविष्यामध्ये एकत्र येऊ, पण सध्या त्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही, ते स्पष्ट बोलतात. आणि बघा मित्रांनो, एकूण तुम्हाला याविषयी काय वाटतं की इंडिया सोबत वंचितची आघाडी होईल का, आणि आघाडी होऊन अशा प्रकारे बीजेपीला नस्तेनाबूद करायचं काम महाराष्ट्रामध्ये होतील? तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय, नक्कीच कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय शिवराय.